स्कॉलरशिप परीक्षा आता 5वी आणि 8वीचा निकाल लागलेला आहे. तो निकाल कसा पाहायचा आहे, वेबसाईटला जरी लोड असेल तर वेबसाईटला आपलं सर्च कसं करायचं हे पण आपण बघूया. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा जो गुण पडताळणी आहे ते पण आपण दिलेल्या तारखेपर्यंत करू शकता. कधीपर्यंत करायचं हे आपण बघूया. स्कॉलरशिप प्रवेश परीक्षेची तयारी गेल्या वर्षी आता मुलांनी 5वी 8वीला दिली होती, त्यानंतर 4थी 7वीला दिली होती. तो 5वी आणि 8वीचा सध्या निकाल लागलेला आहे. त्यासाठी जी काही माहिती आलेली आहे ती आपण बघूया. 22 फेब्रुवारी 2026ला 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा झाली होती. आता जो निकाल लागलेला आहे तो अंतरिम निकाल आहे, अजून अंतिम निकाल लागायचा आहे. म्हणून ज्यांना गुण पडताळणी करायची ते करू शकतात. कशा पद्धतीने करायची बघूया. तर 18 मे 2026ला हा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल विद्यार्थी आता वेबसाईटवरती कसा चेक करायचा हे पण बघूया. तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावायची असल्यास संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये 18/5/2026 ते 27/5/2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे शाळेच्या लॉगिन मधून आपल्याला गुण पडताळणी करता येणार आहे 27 तारखेपर्यंत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करता ₹50 याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचं नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव यामध्ये दुरुस्ती जर करायची असेल तर 27 तारखेपर्यंत आपल्या शाळेच्या लॉगिन मधून अर्ज उपलब्ध करून देण्यात आलाय. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त तर कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाही. त्याचबरोबर जर समजा शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र ग्रामीण किंवा शहरी याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे प्रयत्न दिलेल्या ईमेल आयडी वरती आपल्याला पाठवायचे 27 तारखेपर्यंत. तर अशा प्रकारे आपण पडताळणी करू शकता. आणि हा एक अंतरिम निकाल लागले. आता निकाल कसा चेक करायचा आपण बघूया. तो आपल्याला वेबसाईटवरती निकाल चेक करताना MSC पुणे असं टाकायचं. जर आपल्याला ऑलरेडी कोणी लिंक दिली असेल तर तुम्ही डायरेक्ट लिंकला क्लिक केलं तर ते लिंक ओपन होणार नाहीये. तर त्यामुळे गुगलवर अगोदर सर्च करताना MSC पुणे असं सर्च करा. त्याच्यामधून जी पहिली लिंक दिली त्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वेबसाईट ओपन होते. त्याच्यामध्ये दिसते शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीला क्लिक करायचं. तर अशा प्रकारे हे 5वी आणि 8वीचं पोर्टल या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि या ठिकाणी आल्यानंतर दिसते आपल्या इथं शाळासाठी लॉग इन दिलेले आहे. तो शाळासाठी लॉग इन आहे. पण विद्यार्थ्यांना जर चेक करायचं असेल तर या ठिकाणी दिसतो आपला अंतरिम निकाल विद्यार्थ्यासाठी. या ठिकाणी क्लिक करायचंय. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा सीट नंबर आणि मदर नेम टाकायचंय. टाकल्यानंतर पुढे जी आपल्याला माहिती मिळते अशा पद्धतीने आपल्याला हे डाउनलोड करता येणार आहे जो निकाल आहे विद्यार्थ्याचा. तो स्कॉलरशिप परीक्षेचा जो काय मेरिट आहे ते कसं लागलं जातं त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर केलेला ते आपण पाहू शकता. स्कॉलरशिप परीक्षा इथून पुढे आता विद्यार्थ्यांना 4थी आणि 7वीला असणार आहे. आणि या संबंधित आपला जो लाईव्ह क्लास आहे हा ऑलरेडी चालू झालेला आहे. तो डेली लाईव्ह क्लासेस त्याच्यामध्ये स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय आणि मिलिटरी स्कूल, सैनिक स्कूल याची तयारीची जी बॅच आहे ती आपली लाईव्ह असते. डेली ऑनलाईन क्लास आपण पाहू शकता. यासाठी आपण आपलं युट्यूब चॅनल जे आहे युट्यूब चॅनलवरती आल्यानंतर दिसते आपला व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह, पॉडकास्ट. लाईव्ह क्लासमध्ये जायचंय आपल्याला. लाईव्ह क्लासमध्ये गेल्यानंतर जे आपले झालेले सर्व लाईव्ह क्लास आहे डिटेलमध्ये तो आपल्याला इथं लक्ष याच्या थोडं खाली यायचं. इथं दिसते आपलं हे समजा 15 मिनिटं अगोदर झालं तर तुम्हाला टाइमलाईन समजते की हा क्लास कधी झालेला आहे, 15 मिनिटं अगोदर झालेला आहे. त्याच्यानंतर हा दिसतोय समजा 29 मिनिट्स अगोदर झालाय, हा 19 आवर्स 19 तास अगोदर, हा 23 तास अगोदर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की क्लास 5th आहे और 7th आहे. तर 2 मोठी गट जे आहेत त्याच्यामध्ये 7वी 8वीचे जे विद्यार्थी आहेत आणि 4थी 5वी या दोघांच्या वेगवेगळ्या गटाचे वेगवेगळे लाईव्ह क्लास आपले डेली चालू असतात. आपलं MSK क्लास ऍप हे ऍप आहे ते पण आपण डाउनलोड करू शकता. तर MSK क्लास ऍप हे आपण डाउनलोड करू शकता. ऍप मध्ये पण आपल्या वेगळ्या एक्झामचे सर्व कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे आपण ऍपमध्ये आहे ते सर्व आपल्या युट्यूबला फ्री पण आहे. आपण तिथं पण फ्रीमध्ये पाहू शकतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे डेली लाईव्ह क्लास आहेत हे झूम मधून पर्सनली पण आपले तेच क्लास चालतात. पण त्याच्यामध्ये पर्सनल गायडन्स सॅटर्डे संडे मॉक टेस्ट आपल्या ऑलरेडी चालू आहे. जर आपल्याला जॉईन करायचं असेल तर खाली एक नंबर दिलाय, नंबरला आपण मेसेज करू शकता. तो स्कॉलरशिप परीक्षेचा अंतरिम निकाल लागलाय. अंतिम निकाल लागल्यानंतर पण आपण भेटूया. त्याचबरोबर महत्त्वाच्या वेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अपडेट आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहणार आहे. तो हा व्हिडिओ आपण शेअर करू शकता ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत. भेटूया आपण अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.